हॅलो, मी मंदाकिनी पाटील. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना आशीर्वाद व नमस्कार. आज मी सुरळीची वडी करणार आहे. त्यासाठी बघा, हे आंबट ताक, एक वाटी ताक घेतलं मी, आंबट आहे. आणि एक वाटी असं बेसन घ्यायचं, पण ते फुल दाबून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी थोडं आपल्याला तिखट, हिंग, हळद, नंतर खोबरे, हे फोडणी साहित्य नंतर लागतं. आता मी तुम्हाला हे दाखवते. हे बघा, आता एक वाटी आपण ताक घेतलं ना, याचं त्याचं डबल पाणी घ्यायचं. हे 2 वाटे पाणी घ्यायचं. आपल्याला आचं प्रमाण कळतं आणि पातळ पण होत नाही ते. बघा, आता असं झालं. आता मी याच्यामध्ये थोडंसं हळद टाकून घेणार आहे. कलर खूप छान होतं हळदीने. थोडंसं हिंग टाकून घेते मी. फोडणीत पण नाही टाकायचं, पण ठीक आहे. थोडंसं तिखट आणि मीठ घ्यायचं राहील आता. आणि आपल्या चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला, कारण ताक खूप आंबट आहे. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आपल्याला. सर्व असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि आता मी असं पीठ टाकते. सगळं पीठ छानपैकी असं हे घट्ट करून घ्यायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं. गाठी नाही राहिल्या पाहिजे त्याच्यामध्ये. त्यात तेल वगैरे काही टाकायचं नाही आपल्याला. नुसतं छानपैकी असं गाठी फोडून घ्यायच्या. असं छान गाठी फोडून घेतल्या ना, काही अवघडल्यानंतर आपल्या फोडणीसाठी तयारी करायची. पण ते तुम्ही झाल्यावर बघा, आता मग त्याला याला बोलताना घालावं लागतं. चमच्याने सारखं असं हलवून घ्यावं लागतं. असं त्याच्या 8 बिठुळ्या झाल्या नाही पाहिजे. आपल्याला याला मिनिटं जातं तसं आहे. तसं मोठं सोडायचंच नसतं ना, मोठ्यानंच घ्यायची. पहिली पण नाही घ्यायची. सारखं असं चांगलं शिजवून घ्यावं लागतं. असं आणि मस्त ताक, 1 वाटी ताक, 2 वाट्या पाणी, 1 वाटी बेसन पीठ, थोडंसं तिखट, मीठ टाकलं, हिंग टाकलं थोडंसं. खालीच मिश्रण तयार करून घेतलं. आता कढईवर घेतलं मी आणि सारखं आता उलथाने हलवत राहायचं. ते आपल्याला कळत नाही ना झालं का नाही. आपण असं करून घ्यायचं. आपल्याला त्याचं कळतं की हे झालेलं असं परफेक्ट आलं तर असं दाब आल्यासारखं होतं. आणि हे बघा, असं नंतर आपण कळतं की ते शिजलं का नाही. पण ते चांगलं शिजायचं त्याला छानपैकी. असं त्याला चांगलं आपण शिजलं, चांगलं दणदण वाफ आली. अशी वाफ आली का मग ते तुटत नाही आणि छान होतं. आता आपण वडून सोळीच्या वड्या करून घेऊ आता. चला, असं पातळ पातळ जसं आपल्याला पाहिजे असेल तशी लहान मोठी बघा, अशी पटापटा लावायचं. अशी लावून घ्यायचे सगळ्या ताटाला. आता आम्ही घेऊन असं मस्त असं हे लावून घ्यायच्या पटापटा. गरम आहे तेवढंच लावायचं. त्या झाल्याला आपल्याला ते पसरता येत नाही, चांगलं घट्ट होतं ते. बघा, अशा मस्तपैकी असे करून घ्यायचे. सगळ्या ताटाला भर लावून घ्यायच्या. आता मी अशा ताटाला सगळीकडे लावून घेते. अशा मस्तपैकी लावून घेते. जसं आपण बघा, असं सगळ्या ताटाला छानपैकी लावून घ्यायच्या. तर थंड झाल्यावर त्याचे कापावं लागते. असे कापले जात नाही. बघा, आता मी असे ठेवते. तिच्या ताटाला पण लावून घेते. खाली तेल लावायची गरज नाही त्याला. आपण तेल लावलं की आपल्याला ते करता येणार नाही. आपल्याला असं उलटं फिरता येणार नाही. सरा असं पटपटा करून घ्यायचं आपण. छोटे ताटं घेतली मी. त्यामुळे ते लगेच आळ लागतं थंडीनं. थंड झाली की ते आळ लागतं. असं पटापटा करून घ्यायची आपल्याला. इथं तेवढी गडबड करावं लागते लावायला. आता 2 ताट अजून 1 ताट होणार आहे आपलं. अजून 1 ताट होतं. आता हे पण मी असेच लावून घेते. सगळ्या अशाच पद्धतीने लावून घ्यायचे आपण. गरम लावायच्या, थंड झाले लावायचे नाही. मस्तपैकी होतं ते. एका वाटीमध्ये माझे बघा 3 ताटं झाली. जास्त करायचे आपण. फक्त त्याचं 1 वाटी ताकासाठी डबल पाय घ्यायचं. म्हणजे त्याच्या प्रमाणात आपल्याला कळतं. असं आपल्याला कळत पण नाही. ते परफेक्ट होऊन जाते. त्याला काही पातळ होत नाही, काही छान होतं ते. आता हे थंड झाल्याशिवाय आपल्याला करता येणार नाही. थंड व्हायला पाहिजे. याला काही खाली तेल वगैरे काहीच लावलं नाही. थंड झालं की ते घट्ट व्हायला लागलं. अशा प्रकारे मी सगळीकडे लावून घेतलेलं आहे. तेल घेतलं, त्याच्यात मोहरी टाकते. आधीच तेल कडकत ठेवलं मी, म्हणून बंद करते आता. मोहरी, ते तीळ टाकले, पांढरे तीळ टाकले. आणि आता त्याचे थोडं हिंग टाकते.
मस्त कशी फोडणी झाली आपली. याचा फोडणी आपण तयार करून घेतली आपल्या खाली. त्याच्यात असं आपण ते खोबऱ्याचं किस पसरून मी याच्यात थोडंसं तिखट मीठ पण टाकलं आणि तिखट पण टाकलं थोडंसं चवीसाठी. बाकी जास्त गरज नाही कारण आपण ते तिखट टाकलं नाही. अशी मस्त खोबरं किसून घेणारी आत टाकून घेणारी अशी आता हाताने चमच्याने टाकता येणार नाही. असं हातानेच आपण टाकून घ्यायचं. खोबरं असं मस्तपैकी सगळं याच्यावर टाकून घेणार आहे मी अशीच. तिन्ही पण याच्यावर टाकून घेते असं. ती काय होतं माहिती का असं छान मिसळतं. वरून टाकलं तर आपण ते निघत नाही आणि फोडणी मी आताच करून घेते कारण ती वरून टाकतो ना आपण ती वाया जाते म्हणून मी अशी टाकणार आहे आता. बघा अशी छानपैकी मस्त मस्त तीळ टाकले, मोहरी, जिरे, कोथिंबीर ऑप्शन टाकायची टाका. नंतर पण वरून टाकतात सुरळीचे वडे आपल्या. ते कसं आपण छान पसरून जाते ना ते वरून टाकलं की आपल्या हाताला तेल कुठं जास्त फक्त फोडणीला वापरलेलं आहे. करून घ्यायचं सगळं लागतं बघा असं छान मस्तपैकी लागतं. एवढी भरपूर फोडणी केली तेवढी टाकून घेते मी. आता आपण थंड झाले ना ते आता मस्त असे कापून घेते मी. आपल्या जशा लागतात तशा आपण ते कापून घ्यायच्या छोट्या 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 असे कापून घ्यायचे आपण जसे छोट्या मोठ्या आपल्याला जसे लागतील तसे. छोटे ताटे मोठे ताट असते त्यामुळे आपण मध्ये असं करून घेऊया क्रॅश केलं तरी चालतं. मी आता असंच करून घेतलं आणि त्यात थंड झाल्याशी त्या निघतच नाही आहे. ती छान निघालेल्या त्या अशा हलक्या हाताने आपण काढून घ्यायच्या. बघा खाली तेल सुद्धा लावण्यात किती छान अलगद सुटतात त्या. मस्त निघतात सगळं. खूप पातळ झालं ना त्याला आपल्याला चाकून करावं लागतं. ते कडा सोडून घ्यायच्या. खूप अलगद हलक्या हातानेच करावं लागतं त्या. बघा ज्या अलगद छान सुटतात आहे का काही सुद्धा चिटकत नाही. मस्त आले निघालेले आहे. कढीचे फक्त आपल्याला असे केले ना पटपट निघतात त्या. हे बघा हे आमच्या सुरळीचे वडे एकदा हे अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा. आवडल्यास माझ्या व्हिडिओ लाईक सबस्क्राईब जरूर करा. हे अशा प्रकारे सुरळीचे वडे केलेले आहेत. मस्त टेस्टी झालेले आहे. खूप छान झालेले आहे. कुठेही प्रमाण चुकलं आणि परफेक्ट प्रमाणामध्ये झालेले आहे. मस्त झाले. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा. नक्की करा सुरळीच्या वड्या.